पप्पा ड्युटीवरून आले आणि अचानकच म्हणले की आपण शेताकडे ना जाऊन येऊ. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज माहेरचा तिसरा दिवस आणि करमतही नव्हतं, त्याच्यामुळे पप्पा म्हणले की घरी बसून काय करणार, आपण शेताकडे जाऊ. जाताना ना खायलाही घेतलं, कारण माझ्या भावाचे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी. तर हे आहे माझ्या पप्पांचा ऊस. याच्या अगोदर ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल. तर आंब्याच्या झाडाला पाड लागला होता. शेतात जाऊन ना पिकलेला पाड खायला ना मज्जाच वेगळी असते, बरोबर ना? कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या शेतात ना खूप साऱ्या गोष्टी खायला आहेत, ते तुम्हाला पुढे समजेलच. मग इथे ना वाऱ्याने पडलेले पाड गोळा केले, काही खाल्ले पण. आणि नंतर ना आलो तर ओल्या शेंगा इथे काढायला सुरुवात होती. आणि शेतात ना ओल्या शेंगा भाजून खायला मज्जाच वेगळी. तर आमचा प्लॅन तोच होता. आणि ह्या आहेत आमच्या कोंबड्या. आता तुम्हाला तर माहिती आहे की कोंबड्याच्या पोल्ट्री आहेत म्हणून. त्याच्यानंतर ना इथे शेंगा वगैरे खाल्ल्या. आणि ह्या दोघांचं ना वेगळं चालू होतं, पाणी खेळायचं होतं. आणि त्याच्यामुळे हे दोघं भांडण खेळत होते. मग ह्या दोघांचं भांडण बघून ना मज्जाच वाटत होती, कारण लहानपणीची आठवण.